Hello everyone, good morning all of you. मी औदुंबर शिंदे फ्रॉम APH अकॅडमी लातूर. सो लास्ट लेक्चरपासून आपण ओरल हायपोग्लायसेमिक एजंट हा एक मेन चॅप्टर आहे एंडोक्राइन सिस्टीममधला, तो कवर करतोय. एंडोक्राइन सिस्टीम तुम्हाला माहीत आहे, व्हॉट इज द रोल ऑफ एंडोक्राइन सिस्टीम, हाऊ दे आर रिस्पॉन्सिबल फॉर रेग्युलेटिंग बॉडी फंक्शन, हे आपण बघतोय. सो ओरल हायपोग्लायसेमिक एजंट, सो याच्या नावातच आहे, नेम itself indicate orally we are taking the drug which is responsible for decreasing glucose concentration, हे आपण बघतो. ठीक आहे, तर हे सगळे ड्रग्स याच कामाचे आहेत. हे सगळे डायबिटीज 2 मध्ये, डायबिटीज टाईप 2 मध्ये हे यूज होतात, ज्यावेळेला इन्सुलिनचं सिक्रिशन हे कमी होतं. इन्सुलिन हे बॉडीमध्ये आहे बट ते सिक्रिट नाही किंवा त्याची रेजिस्टन्सी आलेली आहे. ठीक आहे, तर अशा कंडिशनमध्ये आपण हे ओरल हायपोग्लायसेमिक एजंट्स, त्यामध्ये आपण बघितलं की व्हॉट इज द मेकॅनिझम ऑफ DPP-4 इनिबिटर, व्हॉट इज द मेकॅनिझम ऑफ पोटॅशियम चॅनल ब्लॉकर, सल्फोनिलयुरियाज, मेग्लिटिनाइड्स. ठीक आहे, त्यानंतर बायगोनाइड्स, DPP-4, डोपामाइन 2 अँटागोनिस्ट आणि SGLT2 इनिबिटर्स. तर यामध्ये अजून पण बऱ्याच कन्सेप्ट आहेत जे आपण स्टडी करणार आहोत. बट बिफोर दॅट यू शुड नो which oral hypoglycemic agent having first generation class, second generation class. तर हे क्लास तुम्ही राईट डाऊन करा, अदरवाईज तुम्ही तुमच्याकडे गर्गनगुप्ता असेल तर हे गर्गनगुप्तामधला चार्ट आहे, तुम्ही तिथं पण बघू शकता. ठीक आहे, तर आता सगळ्यात मेन आपल्याला काय स्टडी करायचं आहे की ओरल हायपोग्लायसेमिक एजंट्स म्हणजे काय, अँड व्हॉट इज द रोल ऑफ सल्फोनिलयुरियाज ड्रग्स इन ओरल हायपोग्लायसेमिक एजंट. बघा की हे सगळे कुठे यूज होतात, हे सगळे ऑल सल्फोनिलयुरियाज हॅव सिमिलर फार्माकोलॉजिकल प्रोफाईल. फार्माकोलॉजिकल प्रोफाईल म्हणजे काय की त्यांचे जी बऱ्याच गोष्टी आहेत. ठीक आहे, फार्माकोलॉजिकल प्रोफाईल ही असते, हे याचा प्लाझ्मा प्रोफाईल झाला आणि त्याची ॲक्शन ही डिपेंड आहे या प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशनवर. ठीक आहे, तर जवळपास सगळ्यांचं जे आहे, त्यांचं म्हणणं आहे की सगळ्यांचं जी फार्माकोलॉजिकल डायनॅमिक इफेक्ट आहे, हा डायनॅमिक इफेक्ट हा ऑलमोस्ट कसा आहे, सेम आहे. ठीक आहे, आणि यांचा सगळ्यांचा जो ॲक्शन आहे हा कुठं आहे, टू लोअरिंग ब्लड ग्लुकोज लेवल. ठीक आहे, इन नॉर्मल सब्जेक्ट्स, इन टाईप 2 डायबिटीज मेलाइटस, बट नॉट इन टाईप 1 डायबिटीज, कारण टाईप 1 हा इन्सुलिन डिपेंडंट आहे. आता आपण इन्सुलिन घेतोय का ॲज अ ट्रीटमेंट, नाही. आता आपण काय घेतोय, आता आपण घेतोय ओरल हायपोग्लायसेमिक एजंट ॲज अ ट्रीटमेंट. सो फर्स्ट क्लास आपण स्टडी करतोय, त्यामध्ये हा आहे आपला पोटॅशियम ATP डिपेंडंट पोटॅशियम चॅनल ब्लॉकर. ठीक आहे, ATP डिपेंडंट पोटॅशियम चॅनल ब्लॉकर. काय रोल आहे याचा, याची एक सेपरेट मेकॅनिझम आहे. ठीक आहे, ही मेकॅनिझम मी तुम्हाला पण क्लिअर करून देईल की हे कसं काम करतात. ठीक आहे, पण या मेकॅनिझममध्ये तुम्हाला स्टडी करायचं आहे की याच्यामध्ये काय याचे ॲडव्हर्स इफेक्ट असू शकतील आणि तुम्हाला काय कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्यात आणि कोणत्या गोष्टी तुम्ही एक्झाम ओरिएंटेड स्टडी कराल, या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे लक्षात ठेवायच्यात. अँड यानंतर जो नेक्स्ट पार्ट असेल तो म्हणजे याच्या मेकॅनिझमचा. सो आय हॅव ऑलरेडी डिस्कस अबाउट दिस की व्हॉट इज द मेकॅनिझम ऑफ सल्फोनिलयुरियाज. मी तुम्हाला सांगितलं होतं की हा एक बीटा सेल असतो. ठीक आहे, बीटा सेल हे पॅनक्रियाटिक, तुम्हाला माहीत आहे, ज्या ठिकाणी आपली इन्सुलिन प्रेझेंट आहे. ठीक आहे, लँगरहॅन्सचा जो पॅनक्रियाटिक बीटा सेल आहे हे तुमचे पोटॅशियम चॅनल आहेत. ठीक आहे, या ठिकाणी तुमचे व्होल्टेज गेटेड कॅल्शियम चॅनल आहेत. बट यांची ओपनिंग अँड क्लोजिंग हे कशावर डिपेंड असते, इंट्रासेल्युलर चार्जवर. ठीक आहे, ओपनिंग अँड क्लोजिंग. ठीक आहे, कुणाची, या कॅल्शियम चॅनल्सची. पोटॅशियम चॅनल्स तर हे याची ओपनिंग अँड क्लोजिंग तुमच्या चार्जवर डिपेंड नाही. हे तुमचं पोटॅशियमला तुम्ही आपण नर्व कंडक्शनमध्ये पण बघितलेलं आहे की पोटॅशियम हॅविंग, ठीक आहे, ॲबिलिटी टू क्रॉस, ठीक आहे, युअर मेम्ब्रेन ॲट एनी टाईम. तो जाऊ पण शकतो, तो येऊ पण शकतो, आपण बघितलेला आहे न्यूरनल कंडक्शनमध्ये. त्यामुळे जे रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेन्शियल आहे हे ऑलवेज डिटरमाइनिंग आयन्स कोणते आहेत, कॅल्शियम आहेत की पोटॅशियम आहेत. सो पोटॅशियम इज रिस्पॉन्सिबल फॉर रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेन्शियल. ठीक आहे, हे लक्षात असू द्या. अँड जो कॅल्शियमचा जो पार्ट आहे, कॅल्शियम हे डिपेंड आहे तुमचे व्होल्टेज गेटेडवर. ठीक आहे, व्होल्टेज गेटेड कधी ओपन होतात, मी तुम्हाला सांगितले व्होल्टेज गेटेड कधी ओपन होतात, ज्या वेळेला तुमचा हा समजा हा ग्राफ आहे. ठीक आहे, हा निगेटिव्ह आहे, हा इकडला निगेटिव्ह आहे, हा पॉझिटिव्ह आहे.
या कॉन्सन्ट्रेशनचं जर तुमचं आयन्स असतील मोर निगेटिव्हकडे, तर हा व्होल्टेज गेटेड ओपन होतील का? ॲब्सोल्युटली रॉंग, होणार नाहीत. आणि यानंतर या ठिकाणी व्होल्टेज गेटेड ओपन होतील का? या 10+ नाही होणार का? कारण की त्याचं स्वतःचं एक थ्रेशहोल्ड पोटेन्शियल आहे. आणि थ्रेशहोल्ड पोटेन्शियल ज्या वेळेला पॉझिटिव्ह चार्जनी क्रॉस करू, आणि थ्रेशहोल्ड पोटेन्शियल कसं वाढणार की याच्यामध्ये हे कशावर डिपेंड आहेत? हे ATP डिपेंडंट आहेत. म्हणजे ATP कॅन ब्लॉक दिस पोटॅशियम चॅनल. ATP ज्या वेळेला याला ब्लॉक करतील, ज्या वेळेला ग्लुकोज याच बीटा सेलवर तुम्हाला मी सांगितलं होतं GLUT2, ठीक आहे, GLUT2 चे चॅनल्स प्रेझेंट आहे जे इन्फ्लक्स करतात. अँड मध्ये जर ग्लुकोज आलं तर याचं ब्रेकडाऊन होतं, ATP बनतात आणि ATP हे इथं ब्लॉक करतील. अशा प्रकारची मेकॅनिझम आहे. आणि या तुमच्या बीटा सेलमध्ये ग्रॅन्युल्सचे वेसिकल्स आहेत ज्यामध्ये इन्सुलिन स्टोअर आहे. बट यांना एक्झोसायटोसिसनी बाहेर घेऊन जायचे. हाऊ इट इज रिस्पॉन्सिबल फॉर रिलीजिंग इन्सुलिन, की ज्या वेळेला हे ब्लॉक केल्यानंतर काय होईल की इंट्रासेल्युलर तुमचा पॉझिटिव्ह चार्ज हा इन्क्रीज होईल. आणि एकदा का तो थ्रेशहोल्ड पोटेन्शियलला त्याने टच केलं की त्या ठिकाणी तुमचे व्होल्टेज गेटेड कॅल्शियम चॅनल्स ॲक्टिवेट होतील आणि एक्झोसायटोसिसच्या प्रोसेसने त्याचं रिलीज होईल. तर ही आहे मेकॅनिझम. आणि दुसरी मेकॅनिझम काय होती आपण बघतोय, ठीक आहे. दुसरी मेकॅनिझम याच याच्यामध्ये दुसरी मेकॅनिझम आपण बघितली होती, ठीक आहे, की आपले जे GLP GIP जे आपले हॉर्मोन्स आहेत, जे गट हॉर्मोन्स आहेत, ठीक आहे, हे कुठे ॲक्ट करतात? तुमच्या इन्क्रिटिनच्या GPCR रिसेप्टरला ॲक्ट करतात. ठीक आहे, GPCR, अल्फा S, बीटा S, गॅमा S हे प्रोटीन सब युनिट्स आहेत, तुम्ही बघितलेले आहेत, रिसेप्टरमध्ये आपण स्टडी केलेला आहे. ठीक आहे, तर हे अल्फा S, बीटा S, गॅमा S ॲक्टिवेट ॲडेनिन सायक्लेज ॲक्टिवेशन ऑफ सायक्लिक AMP रिस्पॉन्सिबल फॉर ओपनिंग ऑफ कॅल्शियम चॅनल्स. ठीक आहे, कॅल्शियम रिस्पॉन्सिबल फॉर एक्झोसायटोसिस हे पण आपण बघितलेले आहे. दिस इज ऑल्सो वन ऑफ द मेकॅनिझम. अँड याचे जे ॲनालॉग आहेत, ठीक आहे, GLP आहे, ठीक आहे, GIP आहे, ठीक आहे, VIP आहे, हे सगळे ॲनालॉग्स याला बाइंड होतात. आपल्याकडे सिंथेटिक पण आहेत, एक्झेनाटाइड, ठीक आहे, हे त्याचा सिंथेटिक ॲनालॉग आहे जो इथं बाइंड होतो. बट यांचं डिग्रेडेशन जे आहे या तुमच्या DPP4 एन्झाईमनी होतं. तर त्यामुळे आपण या ठिकाणी हे इनॲक्टिवेशन थांबवतो आणि इनॲक्टिवेशन थांबवून आपण आपला इन्सुलिनचा रिलीज वाढवतो. ही झाली मेकॅनिझम, हे झाल्या कन्सेप्ट. तर हीच मेकॅनिझम तुम्हाला अजून प्रॉपर वेनी दिलेली आहे. ठीक आहे, तर या सगळ्या मेकॅनिझम थ्रू तुम्ही पुढे जाल तर तुम्हाला कन्सेप्च्युअल क्लिअर होणार, कोणताच पार्ट तुम्ही विसरू शकणार नाही. तर या मेकॅनिझममध्ये बघा फक्त एक छोटीशी यामध्ये एक मिस्टेक आहे. ही मिस्टेक म्हणजे हा जो तुमचा पोटॅशियमचा जो ॲरो आहे हा अपोजिट आहे. ठीक आहे, ही छोटीशी मिस्टेक या KD त्रिपाठीच्या 7th एडिशनमध्ये आहे. बट दे हॅव कवर्ड इन 8th एडिशन, दे हॅव करेक्टेड. ठीक आहे, तर हे तुमचे जी ड्रग्स आहेत सल्फोनिल युरियाज आणि मेग्लिटाइड्स हे जे 2 ड्रग आहेत हे तुमच्या सल्फोनिल युरियाच्या रिसेप्टारवर, सल्फोनिल युरियाच्या रिसेप्टारमध्ये तुमचे पोटॅशियम चॅनल्स आहेत. ठीक आहे, जर हे ब्लॉक केले तर काय होईल? इंट्रासेल्युलर पॉझिटिव्ह चार्ज हा इन्क्रीज होईल. इंट्रासेल्युलर पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीज होत असेल तर डिपोलरायझेशन होईल. डिपोलरायझेशन रिस्पॉन्सिबल फॉर ओपनिंग ऑफ कॅल्शियम चॅनल्स अँड कॅल्शियम इन्फ्लक्स. सो इन्सुलिनचे जे वेसिकल्स आहेत ते एक्झोसायटोसिसने रिलीज होतील. ठीक आहे, हे एक मेकॅनिझम आहे. त्यानंतर दुसरी मेकॅनिझम बघा की हे जो तुमचे GLP GIP, त्यानंतर तुमच्याकडे अजून VIP आहे जे की या तुमच्या इन्क्रिटिनच्या GPCR रिसेप्टरला हे ॲक्ट करतात. हे अल्फा सब युनिट रिलीज होतो, ॲडेनिन सायक्लेज, सायक्लिक AMP आणि यांनी डायरेक्ट दाखवलं इन्सुलिन रिलीज एक्झोसायटोसिस. बट दे आर रिस्पॉन्सिबल फॉर ओपनिंग ऑफ कॅल्शियम चॅनल्स. ठीक आहे, तर या अशा प्रकारच्या ह्या मेकॅनिझम आहेत. त्यानंतर अजून कोणती मेकॅनिझम राहिली? हे जे एक्झेनाटाइड आणि लिराग्लुटाइड आहेत ते हे 2 तुमचे ॲगोनिस्ट आहेत जे की सिंथेटिक ॲनालॉग आहेत. आणि हा DPP4. त्यानंतर आपल्याकडे हे जे इनिबिटर सितागिलिप्टिन, विल्डागिलिप्टिन. ठीक आहे, तर अशा प्रकारचे ह्या मेकॅनिझम आहेत. आणि याच मेकॅनिझमला, ठीक आहे, याच मेकॅनिझमला या ठिकाणी मी रायटिंग पार्टमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. हे तुमच्या फक्त लिहिण्यासाठी आहे. आय थिंक हे सगळं तुमचं ऑलरेडी कव्हर झालेलं असेल. आता तुम्हाला फक्त रायटिंगचा पार्ट बाकी आहे. ओके, तर बघा ग्लुकोज एंट्री अँड मेटाबॉलिझम. ठीक आहे, ग्लुकोज एंट्री अँड मेटाबॉलिझम हे जे आहे हे कशावर डिपेंड आहे? तुमच्या ग्लुकोज सेन्सरवर डिपेंड आहे. मी सांगितलं तुम्हाला की ग्लुकोकायनेज, ठीक आहे, ग्लुकोकायनेज हा तुमच्या बीटा सेलमध्ये प्रेझेंट आहे.
आणि हा ग्लुकोकायनेज त्याचा सेन्सरचं काम करतो. ग्लुकोजमध्ये आला तर तो ब्रेकडाऊन वाढवतो, ग्लुकोजची जर कॉन्सन्ट्रेशन कमी होत असेल ब्लडमध्ये तर थांबवतो, त्याला म्हणतो आपण ग्लुकोसायनेज. आणि हे इनडायरेक्टली इनिबिट ATP म्हणजे काय की ग्लुकोकायनेज ब्रेकडाऊन करतो तुमच्या पायरिक ॲसिडमध्ये. पायरिक ॲसिडमध्ये ब्रेकडाऊन होत असेल तर अल्टिमेटली या ठिकाणी तुम्हाला 2 ATP मिळाले आणि इनडायरेक्टमध्ये तुम्हाला 6 ATP मिळत असतील. सो दिस ATP रिस्पॉन्सिबल फॉर ब्लॉकिंग पोटॅशियम चॅनल्स. ओके, सो या अशा प्रकारे काय होतं की तुमचे चॅनल्स हे ब्लॉक होतात. अँड रिझल्टिंग पार्शियल डिपोलरायझेशन. पूर्ण डिपोलरायझेशन आहे का? नाही. पार्शियल डिपोलरायझेशन अप टू थ्रेशोल्ड पोटेन्शियल. ठीक आहे. इंक्रीजिंग इंट्रासेल्युलर कॅल्शियम अवेलेबिलिटी ड्यू टू इनफ्लक्स. बघा या ठिकाणी पार्शियल डिपोलरायझेशन रिस्पॉन्सिबल फॉर अचिव्हिंग थ्रेशोल्ड पोटेन्शियल दॅट विल बी ओपनिंग ऑफ कॅल्शियम चॅनल ड्यू टू इंक्रीजिंग इनफ्लक्स अँड डिक्रीज इन इफ्लक्स ऑफ पोटॅशियम. ठीक आहे. रिलीज इंट्रासेल्युलर स्टोर जो तुमचा आहे, जो तुमचा इन्सुलिन जो स्टोर झालेला आहे तुमच्या वेसिकल्समध्ये, तो इन्सुलिन तुमचा एक्झोसायटोसिसने रिलीज होतो आणि तुमच्या बॉडीमधून तो ब्लडमध्ये टिश्यूमधून तो ब्लडमध्ये एंटर करतो. ठीक आहे. दे जनरेट केमिकल सिग्नल इनक्रेटिंग फ्रॉम गट. जे मी गटबद्दल बोललो, गट एन्झाईमबद्दल बोललो. मी सांगितलं तुम्हाला की ओरल इन्सुलिन रिस्पॉन्सिबल, ओरल तुमचं जे इन्सुलिन रिस्पॉन्सिबल आहे का तुमचं IV रिस्पॉन्सिबल आहे, ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या होत्या. ठीक आहे. सॉरी, इन्सुलिन नाही, ग्लुकोज तुम्ही ओरली घेतल्यानंतर तुमचं ॲब्झॉर्प्शन हे फास्ट होतं का IV घेतल्यानंतर फास्ट होतं हे तुम्हाला मी सांगितलं आहे. बिकॉज ऑफ दिस गट एन्झाईम्स ओरल इज इफेक्टिव्ह ॲज कम्पेअर टू IV. ठीक आहे. पॅनक्रियास टू काउज अँटिसिपेटरी रिलीज ऑफ इन्सुलिन हे आपण बघितलं कसं करतं ते. ठीक आहे. हे फक्त रायटिंग पार्ट आहे. कोण कोण आहे? ग्लुकॅगोन लाईक पेप्टाइड आहे, ग्लुकोज डिपेंडंट इन्सुलिनोट्रोपिक पॉलीपेप्टाइड GIP आणि व्हॅसो ॲक्टिव्ह इंटेस्टिनल पेप्टाइड VIP. तर दे आर रिस्पॉन्सिबल फॉर इन्सुलिन रिलीज. ठीक आहे. ओके. अँड अमायलिन हा तुमचा अनदर पॉलीपेप्टाइड आहे जो की इन्सुलिनसोबत रिलीज होतो. ठीक आहे. आणि हा इन्सुलिनचं रिलीज इनिबिट करतो. ठीक आहे. हा बघा याचे मेकॅनिझम 2 आहेत. तुम्ही जर याला गर्गनगुप्तामध्ये बघाल तर ह्याने इन्सुलिन रिलीज पॉझिटिव्ह दाखवलेला आहे. बट जर तुम्ही ग्लुकॅगॉन थ्रू जर मेकॅनिझम बघत असाल, सो ग्लुकॅगॉन रिस्पॉन्सिबल फॉर इन्सुलिन रिलीज आणि हा ग्लुकॅगॉनलाच इनिबिट करतोय, तर अल्टिमेटली तुमचं इन्सुलिनचं रिलीज पण हा कमी करतो. याला बोथ मेकॅनिझम आहे तुमच्या अमायलिनला. ठीक आहे. ठीक आहे. सेंट्रल ॲक्शन थ्रू हा तुमच्या इन्सुलिनचं रिलीज पण थांबवतो ग्लुकॅगॉन सिक्रेशन थ्रू. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे तुमचे जे काही पॉईंट्स आहेत हे पॉईंट्स इथं कव्हर करत आहे. हा तुमचा रायटिंगचा पार्ट आहे. मेकॅनिझम ऑलरेडी कव्हर आहेत. ठीक आहे. आणि यानंतर तुमचे जो काही अजून जो रायटिंगचा पार्ट आहे जो तुम्हाला तुमच्या एक्झामसाठी एक्झाम ओरिएंटेड तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. तर हे असे काही पॉईंट्स आहेत जे तुम्हाला लक्षात घ्यावं लागतील. बघा सेकंड जनरेशन जे आहेत आपण बघितलं की तुमचे सल्फोनिल युरियाचे 2 जनरेशनचे आहेत. सेकंड जनरेशन आहे, फर्स्ट जनरेशन आहे. सेकंड जनरेशन अँड फर्स्ट जनरेशनमध्ये पोटेन्सीचा फरक आहे. सो व्हॉट इज मीन बाय पोटंट? पोटन्सी म्हणजे काय हे आपण जनरल फार्माकोलॉजीमध्ये डिस्कस केलेलं आहे. ठीक आहे. मला सांगा की हे जे 2 ड्रग असतील, हा एक ड्रग आहे, हा एक ड्रग आहे, हा A आहे, हा B आहे. हे एक्झाम्पल आपण ऑलवेज देतो. तुम्ही जर KD त्रिपाठी बघत असाल, KD त्रिपाठीच्या जनरल फार्माकोलॉजीच्या पार्टमध्ये हे इफिकेसी आणि पोटेन्सीचे एक्झाम्पल दिलेलं आहे. ठीक आहे. व्हॉट इज मीन बाय पोटंट? पोटंट म्हणजे काय की टू शो मॅक्झिमम और टू इलिसिट मॅक्झिमम फार्माकोलॉजिकल ॲक्शन ॲट लो डोस, याला म्हणतो आपण पोटन्सी. आता हा मोर पोटंट आहे ॲज कम्पेअर टू B. B इज लेस पोटंट ॲज कम्पेअर टू A, बट A आणि B इक्वली इफिकस. ठीक आहे. या दोघांची इफिकसी ही कशी आहे? सेम आहे. बट A हा मोर पोटंट आहे ॲज कम्पेअर टू B. ठीक आहे. जर मी असं काढलं या ठिकाणी, जर मी दुसरा घेत असेल असा, तर मी काय सांगेल? हा C असेल तर मी काय सांगेल? C इज मोर पोटंट ॲज कम्पेअर टू A. ह्या सगळ्या मेकॅनिझमनी मी इथं तुम्हाला क्लिअर करतोय. ठीक आहे. अँड असं बघत असाल तर तुम्हाला हे पण क्लिअर होईल की तुम्ही कोणत्या कोणत्या कन्सेप्ट इथं क्लिअर करताय. तर तुमचे जे फर्स्ट जनरेशनचे आहे त्यापेक्षा तुमचे मोर पोटंट आहेत सेकंड जनरेशन ड्रग. ठीक आहे. ग्लिकॅझाइड हॅव अँटी प्लेटलेट ॲडिशनल ॲक्टिव्हिटी. अँटी प्लेटलेट्स मीन्स व्हॉट? बघा की ज्या वेळेला तुम्हाला कट होतो बॉडीमध्ये, आपल्याला बघायचं आहे व्हॉट इज मीन बाय ADP, व्हॉट इज मीन बाय ग्लायकोप्रोटीन 2A. ठीक आहे. ग्लायकोप्रोटीन 2B हे आपल्याला बघायचे. रिसेप्टार्स हे कुठे प्रेझेंट असतात? तुमच्या प्लेटलेट्सवर प्रेझेंट असतात.
व्हॉट इज मीन बाय प्लेटलेट्स? प्लेटलेट्स हे तुमच्या सॉलिड कार्पस्कलचा पार्ट आहे. ओके, बॉडीमध्ये कोऑग्युलेशनचं काम करतात. कोऑग्युलेशन म्हणजे काय की हे कोऑग्युलेशनसाठी रिस्पॉन्सिबल नाहीत, बट ते तुमचा क्लॉट फॉर्मेशनसाठी रिस्पॉन्सिबल आहेत. लक्षात असू द्या, कारण जर कट हा ह्यूज मोठा असेल त्या ठिकाणी प्लेटलेटचं ॲक्युम्युलेशन होतं, त्यांचं ॲडिशन होतं, ब्लड फ्लो थांबतो, ब्लड एकत्र येतं, मग त्या ठिकाणी तुमची क्लॉटिंग होते, मग तुमचं नेटवर्क फॉर्म होतं आणि त्या ठिकाणी मेश तयार होते आणि अशा प्रकारे तुमचा ब्लड लॉस हा थांबतो. त्यामुळे हा एक ड्रग आहे सल्फोनिल्युरियाचा, जो ग्लिक्लाझाइड आहे, ज्याला ॲडिशनल अँटी प्लेटलेट ॲक्टिव्हिटी आहे. ठीक आहे. टोलब्युटामाइड हा शॉर्ट ॲक्टिंग ड्रग आहे. क्लोरप्रोपॅमाइड हा तुमचा लॉंग ॲक्टिंग आहे. हा पण एक पॉईंट लक्षात ठेवा. सल्फोनिल्युरियाज कॉज वेट गेन. ठीक आहे. लेस चान्सेस विथ ग्लिपिझाइड अँड ग्लिक्लाझाइड हे 2 ड्रग आहेत. यांच्यासोबत याचे चान्सेस कमी आहेत. ऑल अदर सल्फोनिल्युरियाज रिस्पॉन्सिबल फॉर वेट गेन. ठीक आहे. सगळेच हायपोग्लायसेमिया इंड्यूस करतात, कारण हे कसे आहेत बघा, हे तुमची शुगर लेवल आहे. ठीक आहे. हे आहे तुमचं हायपर आणि हे आहे तुमचं नॉर्मल आणि हे आहे तुमचं हायपो. बट ज्या वेळेला तुम्ही डोस देणार, डोस सोबत जर समजा काही कन्करंट ॲडमिनिस्ट्रेशन झालं की तुम्ही कुठले दुसरे ड्रग घेतले, तर ड्रगचा जर समजा तुमच्या प्लाझ्मा प्रोफाईल हा असा होता, त्यामुळे काही रिलीजमुळे प्लाझ्मा प्रोफाईल असा झाला, तर त्यावेळेला तुमच्या ड्रगची ॲक्शन ही वाढते, पोटेन्शिएट होते. तुम्ही ज्या वेळेला हायपरचं नॉर्मलला यायचे त्यावेळेला हायपरचं हायपोला जाणं, तर याला म्हणतो आपण हायपोग्लायसेमिया. हा कशामुळे आहे? हा तुमच्या काही कन्करंट ॲडमिनिस्ट्रेशन किंवा काही बाकीचे जे ॲडवर्स इफेक्ट असतील किंवा एन्झाईम इंडक्शन असेल, एन्झाईम इनिबिशन असेल, त्यामुळे हे असं होऊ शकतं. ठीक आहे. मॅक्झिमम विथ क्लोरोप्रोपॅमाइड सगळ्यात जास्त हायपोग्लायसेमिया. ठीक आहे. आणि ग्लायब्युराइड या दोघांसोबत सगळ्यात जास्त हायपोग्लायसेमिया हा तुम्हाला दिसून येईल. ठीक आहे. क्लोरोप्रोपॅमाइड ऑल्सो कॉज डायल्युशनल हायपोनायट्रेमिया. हे इम्पॉर्टंट पॉईंट आहे तुमच्या जीपॅटसाठी. ठीक आहे. IMP करा याला. डायल्युशनल हायपोनायट्रेमिया. ADH लाईक ॲक्शन मीन्स व्हॉट? अँटीडायरोटिक्स. अँटीडायरोटिक्स मीन्स व्हॉट? की तुमचं जे एक्सक्रिशन आहे तो थांबवतो. ठीक आहे. अँटीडायरोटिक्स मीन्स व्हॉट? की तुमचं रिअब्झॉर्प्शन वाढवतो. ठीक आहे. ठीक आहे. तर या डायल्युशन होतं. डायल्युशन म्हणजे तुमचं जे फिल्ट्रेशन आहे ते बॉडीमधून एक्सक्रीट न होता बॉडीमध्ये परत येत असेल तर तुमचं डायल्युशनल हायपोनायट्रेमिया. ठीक आहे. कोलेस्टॅटिक्स, जॉन्डिस. ठीक आहे. अँड डायसल्फिराम रिॲक्शन. जर तुम्ही अल्कोहोलसोबत जर घेत असाल एखादा ओरल हायपोग्लायसेमिक एजंट्स, ठीक आहे, तर तुम्हाला सिव्हिअर हायपोग्लायसेमिया होतो. कसा होतो याचं मी कन्सेप्ट तुम्हाला सांगणार आहे. कोणत्या वेनी होतो? एक मेकॅनिझम आहे ज्या ठिकाणी तुमचं NADच्या डिफिशियन्सीमुळे, NAD+च्या डिफिशियन्सीमुळे हायपोग्लायसेमिया होतो. कसा होतो मी तुम्हाला सांगेल. ठीक आहे. सल्फोनिल्युरिया एक्सेप्ट ग्लॅब्युराइड्स अँड मेग्लिटिनाइड्स हे जे आहेत बाकीचे सगळे सेफ आहेत रिनल फेल्युअरमुळे. ठीक आहे. हे जी 2 आहेत, हे 2 आणि तुमचा हा जो एक पार्ट आहे तुमचा एक्सेप्ट म्हणजे हा कसा आहे रिनल फेल्युअरमध्ये. ठीक आहे. रिनल फेल्युअरमध्ये हा कसा असेल? कॉन्ट्रा इंडिकेट असेल. तर हे झाला मेन पॉईंट जो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आणि अशा प्रकारे या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या एक्झामसाठी किंवा इट्स ओनली फॉर युअर नोट्स प्रिपरेशन, नोट्ससाठी हे इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे. आणि हे नोट्स तुम्हाला पुढे घेऊन जातील. नोट्स नसतील तर बाकीचे, ठीक आहे, नोट्स नसतील तर तुम्हाला खूप याचा त्रास होईल आणि हे तुम्हाला नंतर स्वतःला करावं लागेल. ठीक आहे. तर नेक्स्ट तसाच एक ड्रग आहे जो तुम्हाला लिहून घ्यायचा आहे फक्त, तो आहे ग्लुब्राइड. हा एक ड्रग आहे जो की तुमचा सल्फोनिल्युरियाचाच एक क्लास आहे. ठीक आहे. या ड्रगला सगळ्यात जास्त इन्सिनोट्रॉपिक पोटेन्सी आहे. म्हणजे काय की हा जो GIPचा जो हॉर्मोन आहे जो तुमच्या गटमधून सिक्रिट होतो, तर या हार्मोनचं सिक्रेशन हा सगळ्यात जास्त स्टिम्युलेट करतो. ही याची एक प्रॉपर्टी आहे. ठीक आहे. वेराज तुमचा जो टोलब्युटामाइड आहे याला सगळ्यात वीक ॲक्शन आहे सिक्रेशनची. ठीक आहे. बघा याची हाफ लाईफ 1 to 2 hours आहे ओनली. अँड जो आहे बट इफ इट इफेक्ट्स परसिस्ट बिहाइंड द 24 hours. बघा जर तुम्ही एकदा जर घेतलात तर याचा हाफ लाईफ आहे 1 ते 2 तास. बट याचा जो मेन इफेक्ट आहे
त्याचा इफेक्ट तुम्हाला 24 तासापर्यंत मिळू शकतो जरी ड्रग बॉडीमधून एक्सक्रीट झाला तरी. ठीक आहे. अँड हा ॲक्टिव्ह मेटाबोलाइट प्रोड्यूस करतो म्हणजे हा कोण आहे, प्रोड्रग आहे. ठीक आहे. अपार्ट फ्रॉम बाइंडिंग टू सल्फोनिल रिसेप्टर ॲट द मेम्ब्रेन ऑल्सो गेट सिक्वेस्टर्नन म्हणजे काय, हा बॉडीमध्ये पण तुमच्या बीटा पॅनक्रियाटिक सेलमध्ये, ठीक आहे, हा तुमच्या बीटा हा सल्फोनिलयुरियाचा ब्लॉक करतो पण हा मध्ये पण तुमच्या सेलमध्ये बीटा पॅनक्रियाटिक सेलमध्ये हा एंटर करतो आणि ही प्रॉपर्टी फक्त एवढ्या एकच तुमच्या सल्फोनिलयुरियाच्या ड्रगसोबत आहे की तो रिसेप्टरला अटॅच करून तो बॉडीमध्ये तुमच्या याच्यामध्ये तो बीटा पॅनक्रियाटिक सेलमध्ये एंटर करतो. ठीक आहे. ग्लिमेपेराइड्स हा तुमचा ब्लड कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज करतो ॲट लो डोस म्हणजे काय की हा कसा असेल, सगळ्यात जास्त हायली पोटंट असेल. ठीक आहे. हा कसा असेल, हायली पोटंट असेल. तर हे झाले तुमचे काही पॉईंट्स जे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, जे तुम्हाला राईट डाऊन करायचे आहेत. आणि या सगळ्या गोष्टींचा एक फायदा होईल तुमच्या कशासाठी, तुमच्या नोट्स प्रिपरेशनसाठी, की ॲक्युरेट पॉईंट तुम्हाला इथं लिहिण्यासाठी मिळतील. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा असं इथं कन्फ्युजन होणार नाही, कारण हे ॲडिशनल पॉईंट्स आहेत. अजून तुम्ही ॲडिशनल पॉईंट्स काढू शकता. तुम्हाला अजून रेफरन्स बुक तुम्ही रेफर कराल तर तुम्हाला ॲडिशनल पॉईंट्स मिळतील. ठीक आहे. तर हे आहे तुमचं छोटंसं एक डिस्कशन अबाउट टोलब्युटामाइड. हा तुमचा एक प्रोड्रगच समजून घ्या तुम्ही. ठीक आहे. याचं कन्वर्जन होतं लिव्हरमध्ये. याचा जो ॲक्टिव्ह फॉर्म आहे तो हायड्रॉक्सी टोलब्युटामाइड आहे. ठीक आहे. अँड हा इनॲक्टिव्ह कंपाऊंड कधी होतो, ज्या वेळेला त्याचं कार्बॉक्झिलेशन होतं आणि याचं जे एक्सक्रिशन आहे ते रिनलनी आहे, रिनल थ्रू एक्सक्रीट होतो. ठीक आहे. इट्स अ सेफ ड्रग लाईकली टू कॉज हायपोग्लायसेमिया. हा पण हायपोग्लायसेमिया इंड्यूस करतो बट हा सेफ आहे. बट याचं जे मेन आहे हा काय करतोय, तुमच्या आयोडीनच्या अपटेकसोबत इंटरफेअर करतोय. आयोडीनच्या अपटेकसोबत जर हा इंटरफेअर करत असेल तर काय होईल की तुमचं ही जी समजा थायरॉइड फॉलिकल आहे, आपण बघणारच आहोत, नेक्स्ट चॅप्टर्स तो आहे आपला, हा थायरॉइड फॉलिकल आहे, त्या या ठिकाणी सोडियम आयोडाईड सिम्पोटर इथं प्रेझेंट असतात. ठीक आहे. जे की तुमच्या ब्लडमधलं आयोडाईड हे मध्ये घेतात. तर हे जर अपटेक कमी झालं तर काय होईल की तुमचं T3 आणि T4चं जे सिंथेसिस आहे ते सिंथेसिस डिक्रीज होईल. त्यामुळे तुम्ही एक सेंटेन्स इथं राईट डाऊन करू शकता की टोलब्युटामाइड रिस्पॉन्सिबल फॉर हायपोथायरॉइडिझम. ठीक आहे. डिक्रीज इन T3 अँड T4 कॉन्सन्ट्रेशन बाय डिक्रीज इन आयोडाईड अपटेक, हे कन्सिडर करा. ठीक आहे. आणि हा कॉन्ट्राइंडिकेट आहे तुमच्या लिव्हर फेल्युअरमध्ये, कारण याचं जे ॲक्टिवेशन होतंय हायड्रॉक्सी टोलब्युटामाइड जो त्याचा ॲक्टिव्ह फॉर्म आहे त्याचं ॲक्टिवेशन कुठं होणार आहे, लिव्हरमध्ये. आणि जर समजा लिव्हरच फेल्युअर असेल, लिव्हर डॅमेज असेल तर त्याचं ॲक्टिवेशन होणार नाही. ठीक आहे. दिस इज मेन मेकॅनिझम. आणि हे एक एक पॉईंट आहेत जे तुम्हाला IMP आहेत, कधीतरी तुमच्या एक्झामला विचारले जातील. शॉर्ट पॉईंट्स म्हणा किंवा ऑब्जेक्टिव्ह टाईप म्हणा. तर जेव्हा तुम्ही कोणताही सब्जेक्ट जर तुम्ही घेत असाल सो इट शुड बी डिवायडेड इंटू 2 टाईप्स. ठीक आहे. एक आहे सब्जेक्टिव्ह जे तुमच्या नॉलेज बेसिसवर असेल. नॉलेज मीन्स व्हॉट, की तुमच्या कन्सेप्ट किती क्लिअर आहेत. त्यानंतर तुमचा जो नेक्स्ट पार्ट आहे ओनली कन्सेप्ट यू विल नॉट गेट गुड रँक ऑर क्वालिफिकेशन. तुम्हाला जर कन्सेप्ट प्लस जर तुमचा जो पाठांतराचा जो पार्ट आहे तो पार्ट तुमचा क्लिअर असेल तर तुम्हाला कन्सेप्ट प्लस तुमचे जे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स आहेत, एक्झाम ओरिएंटेड क्वेश्चन्स आहेत, हे पण क्वेश्चन्स इथं तुमचे कव्हर होतील. ठीक आहे. त्यानंतर ग्लिबेनक्लेमाइड हा जो एक ड्रग आहे हा पण ऑक्सिडाइज होतो लिव्हरमध्ये आणि याचा जो ॲक्टिव्ह प्रोडक्ट आहे हा पण फॉर्म होतो तुमच्या लिव्हरमध्ये आणि याचं जे एक्सक्रिशन आहे ते तुमच्या कशामध्ये होतं, युरिन थ्रू होतं. ठीक आहे. अँड 50% एक्सक्रिटेड अनचेंज्ड इन फीसेस, म्हणजे याचं ॲब्झॉर्प्शनच होत नाही. ठीक आहे. फीसेस हे काय आहे तुम्हाला माहीत आहे. ज्यावेळेला आपण बघतो की आपला जो एकदम शेवटचा पार्ट आहे, ठीक आहे, ॲनस्था, तुमचा जो GIT ट्रॅक असतो, ठीक आहे, GIT ट्रॅक ओरलपासून माऊथपासून जो चालू होतो तुमच्या ॲनस थ्रू, मग त्यामध्ये तुमचं इसोफॅगस आलं, तुमचं स्टमक आलं, तुमचा डिओडिनम, एलियम, कोलॉन, जेजुनम आणि सगळ्या शेवटी कोलॉनच्या नंतर जो तुमचा जो ॲसेंडिंग तुमचा इंटेस्टाईन आहे, लार्ज इंटेस्टाईन, आणि डिसेंडिंग ट्रान्सफर इंटेस्टाईन अँड डिसेंडिंग लार्ज इंटेस्टाईन, त्यानंतर तुमचा शेवटचा पार्ट असतो ॲनस्था. तर त्या थ्रू जे एक्सक्रिशन होतं सॉलिड मटेरियल त्याला आपण फीसेस म्हणतो. अँड जर त्याचं ॲब्झॉर्प्शन झालं तर तुमच्या GIT थ्रू तो ब्लडमध्ये जाणार आहे. बट त्याचं ॲब्झॉर्प्शन झालं नाही
तर तो ब्लडमध्ये जाऊ शकत नाही. अँड लक्षात घ्या की हा अनचेंजडमध्ये काय याचं मेटाबॉलिझम होत नाही किंवा हा बॉडीमध्ये ॲब्झॉर्ब होत नाही. ठीक आहे. इट मे ऑल्सो कॉज हायपोग्लायसेमिया. हा पण हे काही इतकं सिव्हिअर गोष्ट नाही जे तुम्हाला लक्षात ठेवायचे. ठीक आहे. ॲक्टिव्ह मेटाबोलाइट ॲक्युम्युलेट इन रिनल फेल्युअर. का? कारण याचं जे एक्सक्रिशन आहे 50% हे कसं आहे युरिन थ्रू आहे. जर रिनल फेल्युअर होत असेल तर तुमचा जो GFR आहे, GFR पासून याचं जर सिक्रिशन आहे तो ॲक्टिव्ह सिक्रेट होत असेल किंवा त्याचं GFR थ्रू तुमचं फिल्ट्रेशन होत असेल. जर रिनल फेल्युअर असेल तर तुमचं त्या ठिकाणी त्याचं ॲक्युम्युलेशन होईल अँड तुमच्या रिनलची टॉक्सिसिटी पण येऊ शकते. नेफ्रोटॉक्सिक असं तुम्ही याला कन्सिडर करू शकता. 12 ब्युटॅमाइड तुम्ही याला हिपॅटोटॉक्सिक बोलू शकता. ठीक आहे. किंवा कॉन्ट्राइंडिकेट इन हिपॅटोटॉक्सिसिटी. आणि हा आहे तुमच्या नेफ्रोमध्ये. ठीक आहे. आणि ग्लिपिझाइड हा पण आहे ड्रग की त्याचा पीक प्लाझ्मा 1 आवरमध्ये येतो. ठीक आहे. आणि याचं पण ॲक्टिवेशन होतं तुमच्या लिव्हरमध्ये. ठीक आहे. मेटाबोलाइज इन लिव्हर टू इनॲक्टिव्ह प्रोडक्ट. ओके. मीन्स असं आहे याच्याबद्दल की तुम्हाला की बघा आता कसं आहे व्हॉट इज मीन बाय मेटाबॉलिझम हे तुम्हाला बायोफार्मास्युटिक्समध्ये बघायला मिळेल. मेटाबॉलिझम इट्स ऑल रिलेटेड टू ॲक्टिव्ह टू इनॲक्टिव्ह. ठीक आहे. इनॲक्टिव्ह टू ॲक्टिव्ह, ॲक्टिव्ह टू ॲक्टिव्ह. ठीक आहे. याला म्हणतो आपण मेटाबॉलिझम. मेटाबॉलिझम झाल्यानंतर ड्रग एकतर ॲक्टिवेट होतो किंवा ड्रग ॲक्टिव्हचा ॲक्टिव्ह राहतो किंवा ड्रग तुमचा ॲक्टिव्हचा इनॲक्टिव्ह होतो. ऑलमोस्ट जे तुमचे प्रोड्रग असतात दे ओनली गोज अंडरगोज इनॲक्टिव्ह टू ॲक्टिव्ह. बट जे काही ड्रग असतील ते बॉडीमध्ये गेल्यानंतर पहिलं मेकॅनिझम दाखवतील, त्यानंतर त्यांचं मेटाबॉलिझम होईल, त्यानंतर ते ॲक्टिव्हचे इनॲक्टिव्ह फॉर्ममध्ये जातील, लिपोफिलिकचे हायड्रोफिलिक फॉर्ममध्ये जातील आणि त्यानंतर त्यांचं एक्सक्रिशन होईल. ठीक आहे. तर हेच इथं होतं आहे की याचं इनॲक्टिवेशन होतं लिव्हरमध्ये आफ्टर फार्माकोलॉजिकल ॲक्शन आणि हा युरिनमधून एक्सक्रीट करतो. किती पर्सेंट? हा 88% तुमच्या युरिनमधून एक्सक्रीट करतो, 12% तुमच्या फिसेसमधून एक्सक्रीट करतो. ठीक आहे. तर हे काही पॉईंट्स आहेत जे तुमच्या नोट किंवा तुमच्या नोट्ससाठी इम्पॉर्टंट आहेत. तर हे सगळे पॉईंट्स तुम्हाला कव्हर केलेले मी इथं आहेत. ठीक आहे. त्यानंतर जो आपला नेक्स्ट पॉईंट आहे, ठीक आहे, त्यानंतर आपला जो नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग किंवा इंटरॅक्शन तुम्ही म्हणू शकता इथं. ठीक आहे. इंटरॅक्शन हे कशाचे? तुमच्या सल्फोनिल युरियाज रिसेप्टरचे इंटरॅक्शन. ठीक आहे. इंटरॅक्शन यांचे असे काही ड्रग आहेत जे रिस्पॉन्सिबल आहेत तुमच्या हायपोग्लायसेमियासाठी. मला एक सांगा, हायपोग्लायसेमिया हा कधी होऊ शकतो? ठीक आहे. हायपोग्लायसेमिया मीन्स व्हॉट की डिक्रीजिंग ब्लड ग्लुकोज लेवल. ओके. सो नाउ वी आर ट्राइंग टू डिक्रीज ब्लड ग्लुकोज लेवल फ्रॉम हायपर टू नॉर्मल. नॉर्मलला आपण घेऊन यायचा प्रयत्न करतोय. बट नॉर्मलला घेऊन येण्यासाठी आपल्याला काय लागतंय की या ठिकाणी तुमचा प्लाझ्मा प्रोफाईल कर्व असा पाहिजे. ही तुमची मिनिमम इफेक्टिव्ह लेवल आहे, ही तुमची मॅक्झिमम इफेक्टिव्ह लेवल आहे. ठीक आहे. बट असे काही कंडिशन आहेत बॉडीमध्ये की ज्यामुळे काय होतं की तुमचा प्लाझ्मा प्रोफाईल हा असा होतोय, इन्क्रीज होत असेल. तुमचा C-max किंवा तुमचा AUC जर इन्क्रीज होत असेल म्हणजे प्लाझ्मामधलं तुमचं कॉन्सन्ट्रेशन जर इन्क्रीज होत असेल तर त्यावेळेला काय होऊ शकतं की तुमच्या ड्रग हा हायपर टू नॉर्मलकडे न घेऊन येता हायपर टू हायपोकडे घेऊन येईल. ठीक आहे. सो ऑल आर रिस्पॉन्सिबल फॉर हायपर टू हायपो. का? कारण तुमचा ड्रगचा CP वाढला. मग CP का वाढला आणि CP कोण वाढवतं? ठीक आहे. CP का वाढला आणि CP कोण वाढवतं? बघा, CP मीन्स प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन. तुम्हाला मी सांगितलं की बॉडीमध्ये तुमचे अशा प्रकारचे काय आहेत? प्रोटीन्स आहेत. ठीक आहे. बॉडीमध्ये हे प्रोटीन्स आहेत. अल्ब्युमिन आहे, ग्लोब्युलिन आहे. ठीक आहे. अल्फा ॲसिड ग्लायकोप्रोटीन आहे आणि हा तुमचा सल्फोनिल युरियाचा समजा पार्ट आहे. हे तुमचं अल्ब्युमिन आहे. ठीक आहे. अल्ब्युमिनला एवढ्या साईट नसतात, त्याला 4 साईट असतात. लक्षात असू द्या. त्याला 4 साईट लक्षात ठेवा तुम्ही. 4 साईटला तो बाइंड आहे. ठीक आहे. ओके. आता मला सांगा, मी काय सांगितलं तुम्हाला की इफ एनी ड्रग और एनी सबस्टन्स बाइंड्स टू प्लाझ्मा प्रोटीन. आता याचा मॉलिक्युलर वेट आहे 56,000 डेल्टॉन. ओके. सॉरी 54,000 डेल्टॉन असं काहीतरी आहे. ठीक आहे. आणि तुमच्या सल्फोनिल युरियाज जे अॅनालॉग आहे त्याचा काहीतरी एक मॉलिक्युलर वेट तुम्ही समजा 400 to 500 असं कन्सिडर करा. ठीक आहे. आता हा ह्याला बाइंड झाला तर हा कोण झालेला आहे? हा तुमचा मॅक्रो मॉलिक्युलर कॉम्प्लेक्स झाला. ठीक आहे. मॅक्रो मॉलिक्युलर कॉम्प्लेक्स. सो नाऊ ही कॅन गो अँड ॲक्टिवेट ही कॅन गो अँड ब्लॉक सल्फोनिल युरियाज रिसेप्टर. इज इट ओके और इज इट ट्रू?
नाही ॲक्टिवेट करू शकत का? कारण या रिसेप्टरला जी याच्यासोबत जी ॲफिनिटी आहे ही सध्या कशी आहे, लॉस आहे, लॉस्ट झालेली आहे ॲफिनिटी. का? कारण त्याच्या त्याच्या फिजिकलमध्ये मॉडिफिकेशन आलेलं आहे. फिजिकली तो तुमच्या प्रोटीन